प्राचार्य, महाविद्यालयाचे प्राचार्य, संस्थेअंतर्गत असणाऱ्या सर्व शाळा आणि वेगवेगळ्या शाखेचे सर्व मुख्याध्यापकांनी पुढाकार घेऊन जो हा कार्यक्रम साकार केला, त्याचप्रमाणे याला शोभा आणण्यासाठी आपण सर्व मंडळी इथं उपस्थित झाला. त्या सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो, अनेक गोष्टी व्यवसायाच्या जीवनाच्या, परंतु एक खंत आहे की एवढ्या मोठ्या कर्तबगार माणसाचा प्रसिद्धी आणि प्रचार, त्यांच्या विचाराचा प्रचार आणि त्या व्यक्तीची प्रसिद्धी विदर्भात विशेषतः वराडाच्या बाहेर होऊ शकलेली नाही. ही खंत त्याच्या मनामध्ये आहे. लोक भाऊसाहेबांना ज्यांनी जाणलं आणि त्यामुळं मागच्या वर्षी भाऊसाहेबांच्या शतकोत्तर जन्मदिवसाच्या मुहूर्तापासून संस्थेने हा उपक्रम प्रत्येक महाविद्यालयाला विदर्भाच्या बाहेरचे 5 महाविद्यालयांमध्ये भाषणं आयोजित करण्याची जबाबदारी सोपवली आणि प्रत्येक विद्यालयाला सुद्धा ही जबाबदारी सोपवण्याचा उपक्रम हा आम्ही मंडळी असेपर्यंत तरी आम्ही निश्चितच कार्यरत त्यामध्ये तो सुरू ठेवू. विशेषतः असंही लक्षात आलं की भाऊसाहेबांच्या शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा भाऊसाहेब अनेकांना माहीत नाही आणि त्यामुळे संस्थेने स्वतःहून भाऊसाहेबांच्या जीवनावर लिहिलेली पुस्तकं, ही 10 पुस्तकं प्रत्येक शाळेमध्ये उपलब्ध करून दिली. आणि जेव्हा कधीही कुठलाही वर्ग ज्याच्यावर एखाद दिवशी शिक्षक जर नसतील तर सर्व मुख्याध्यापकांना सांगण्यात आलेलं आहे की याचं सामूहिकरित्या वाचन त्या विद्यार्थ्यांच्या समोर करावं. अशा प्रकारचे उपक्रम आम्ही राबवतोय संस्था. आणि या निमित्ताने मी आपल्याला सर्वांना विनंती करू इच्छितो की आपण सुद्धा भाऊसाहेबांबरोबर लिहिलेलं लिटरेचर, साहित्य याचं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वाचन करावं. भाऊसाहेबांची ओळख जीवनाच्या कार्यस्थितीत समाजाला दिलेल्या योगदानाची माहिती करून घ्यावी. एक लहानचं उदाहरण जे प्रवीणराव बोलले नाही त्याचा उल्लेख मी पुढं करतो.